मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी ह्या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलेले आहे। आज ह्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांची तब्येत आता दिवसांदिवस खालावताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे। गेल्या 1.5 वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे ह्या मागणीसाठी सातत्याने लढा लढताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे। गेल्या 1.5 वर्षानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण चालू केले असून त्यांचे हे 8वे आमरण उपोषण असल्याचे देखील आता माहिती समोर येत आहे। आज मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस असून त्यांची तब्येत खूप खालावली असल्यामुळे त्यांच्या भेटीसाठी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय अंतरवाली सराटी ह्या ठिकाणी दाखल झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे। संतोष देशमुख यांची आई, पत्नी, मुलगा व मुलगी हे अंतरवाली सराटी ह्या ठिकाणी आल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत असून मनोज जरांगे पाटील यांना पाणी घेण्याची मागणी देखील हे कुटुंब करीत असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे। आज अंतरवाली सराटी ह्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव आपल्याला ह्या ठिकाणी आल्याचे पाहण्यास मिळत आहे। हजारोंच्या संख्येने मराठा बांधव अंतरवाली सराटीमध्ये दाखल होताना देखील आपल्याला पाहण्यास मिळत असून आज मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय देखील आल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे। संतोष देशमुख यांची आई, मुलगी व मुलगा मनोज जरांगे पाटील यांना पाणी घेण्याची विनंती करताना देखील पाहण्यास मिळत आहे। आम्ही एक मुलगा गमावला आहे, आम्हाला दुसरा मुलगा गमावायचा नाही अशी अर्थहाक संतोष देशमुख यांच्या आईंनी मनोज जरांगे पाटील यांना दिल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। दादा तुम्ही पाणी घ्या अशी मागणी मुलगी वैभवी व संतोष देशमुख यांची आई मनोज जरांगे पाटील यांना करताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला न्याय मिळायचा असेल तर मनोज जरांगे पाटील यांची साथ आम्हा देशमुख कुटुंबियांना खंबीरपणे हवी अशी मागणी देखील संतोष देशमुख कुटुंबातून आपल्याला करताना पाहण्यास मिळत आहे। आज अंतरवाली सराटी ह्या ठिकाणी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे। मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असल्या कारणास्तवच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय थेट अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आले असून मुलगी वैभवी मनोज जरांगे पाटील यांना पाणी घेण्याची विनंती करताना देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। कठोरातले कठोर उपोषण आता मनोज जरांगे पाटील करणार असल्याची माहिती मिळत असल्यामुळेच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय अंतरवाली ह्या ठिकाणी दाखल झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे। ह्याचबरोबर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील हजारोंच्या संख्येने आता मराठा बांधव हा देखील अंतरवाली सराटीमध्ये दाखल होताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे। देशमुख कुटुंबियांनी गेल्या 1 तासापासून जरांगे पाटील यांची पाणी घेण्याची विनंती करत आहेत, परंतु पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे पाहण्यास मिळत आहे। यामुळे देशमुख कुटुंबातील त्यांची आई, मुलगी, पत्नी व मुलगा हे पाटील यांना विनंती करताना